माय व्हिलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, शेळ्यांसाठी व आपल्याकडे असलेल्या जनावरांसाठी आपण सध्या मका केलेली आहे. त्याचं आपण दुसरं पाणी देत आहोत. हे पाणी देत असताना आपण एक युक्ती केलेली आहे. ही युक्ती तुम्हाला मी दाखवणार आहे. हे पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय इथे एक दार वळलेलं आहे वाफ्यासाठी. हे पहा इथं, आणि दुसरं ह्या बाजूने पाणी पुढं चाललेलं आहे. पलीकडच्या बाजूने हे पुढं जात आहे. तिकडे एक दार वळलेलं आहे. एकाच 4 इंची आउटलेटमधून किंवा चेंबरमधून येणारं पाणी आपण हे असं 2 ठिकाणी केलेलं आहे. पहा, हे पहा, इथे पडतंय ठिकाणी, आणि याच्यासाठी आपण अशी युक्ती केलेली आहे. हे पहा, हे असं करण्याचं कारण असं आहे, हे पाणी एकाच चेंबरमधनं येणारं 4 इंची 2 ठिकाणी करण्याचं कारण असं आहे की आपल्याकडं 2 मोटर आहेत. एक 7.5 HP आहे आणि दुसरी 5 HP आहे, आणि ती दोन्ही मोटर आपण एका वेळेला चालू केलेल्या आहेत. आणि इथून ते पाणी बाहेर येतं आहे. दोन्ही टोकाकडून 2 मोटरा चालू केलेल्या आहेत, आणि ते पाणी आपल्याला एका दंडातून देणं शक्य होत नाही. म्हणून हे अशा पद्धतीनं, हे पहा, अशा पद्धतीनं आपण त्याला 2 मार्ग केलेले आहेत, आणि आपण ते पाणी देण्यासाठी ही युक्ती केलेली आहे. हे पहा, पाणी असं मातीचा कातरा होऊ नये, माती वाहून जाऊ नये म्हणून असं पुढच्या बाजूला बांधून घेतलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा हे पहा, इथंही असं पाण्याने खळगा पडू नये म्हणून असं बांधून घेतलं आहे. शेती करत असताना असे काहीतरी युक्त्या कराव्या लागतात, आणि थोड्या वेळामध्ये भरपूर काम करून घ्यावं लागतं. लाईट फार थोडा वेळ राहते, त्यामुळं 2 मोटरा एका वेळेला चालू कराव्या लागतात, आणि अशा पद्धतीनं या आपल्याला करावं लागतं. हे पहा, इथं एक या साऱ्याला पाणी वळलेलं आहे, आणि इकडं पुढं जात आहे, तिकडं सारा आहे. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.